नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौक अस्ताव्यस्त वाहतूक अतिक्रमण यामुळे प्रचंड कोंडीत सापडला असून शहरात प्रवेश करताना आणि बाहेर पडताना वाहनधारक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जिल्हा आणि शहर व्यवस्थेची नाचक्की होत आहे. शहरातून बाहेर पडताना एसटी बस थांबा असून एसटी चालक रस्त्यावरच एसटी थांबवत असल्यानं वाहतूक ठप्प होते. वाहतूक पोलिसांवर मोठा ताण येतो. इलेक्ट्रिक पोल आडवे आहेत, काही खोकी तर वडाप वाहतूक बेजबाबदारपणे लावली जातात. त्यातच रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. गांधीनगरमध्ये प्रवेश करताना कोल्हापूर शहरात येताना महामार्गांवर एकच उड्डाणपूल असल्यानं वाहतूक कोंडी ठरलेली आहे. पुलाखालील गटारी साफ न केल्यानं किरकोळ पाऊस पडला तरीही पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहते. या तावडे हॉटेल चौकातील समस्यांबाबत कोल्हापूर महानगरपालिका, एसटी महामंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, आरटीओ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी संयुक्त भेट देऊन कारवाई करावी अशी मागणी अमोल एकळ फाउंडेशनच्या वतीने अमोल एकळ यांनी केली आहे. कोल्हापूर शहराचं मुख्य प्रवेशद्वार असलेल्या तावडे हॉटेल चौकात फार मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. या ठिकाणी जे KMTच्या वतीनं जे बसस्टॉप मागे घेण्यात आलेले आहेत, परंतु या ठिकाणी ST महामंडळ असेल, KMT प्रशासन असेल, परंतु त्या ठिकाणी ST उभा करण्यास कोणत्याही प्रकारची इथं जागा नाही. त्या ठिकाणी चिखल झालेला आहे, त्यामुळे सर्व जी वाहनं आहेत ती रस्त्यावर थांबतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. त्याचा परिणाम गांधीनगरकडे जाणारी वाहतूक असेल, कोल्हापूर शहराकडे जाणारी वाहतूक असेल, पुणे आणि बेंगलोरकडे जाणारी वाहतूकवर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होते. तसेच परिसरात खड्डे पडलेले आहेत आणि त्या ठिकाणी खड्डे पडल्यामुळं लोकांना उभा राहायला जागा नाही. त्या ठिकाणी पाणी साठलं जाते आणि त्यामुळं प्रवासीसुद्धा जे ST KMTचे प्रवास करतात ते सर्व रस्त्यावर उभं राहतात. परिणामी तावडे चौकात फार मोठी वाहतूक कोंडी होते. त्यामुळं जिल्हा प्रशासनाने या ठिकाणी संयुक्तरित्या पाहणी करावी. सार्वजनिक बांधकाम असेल, शहर वाहतूक शाखा असेल किंवा RTO असतील, या सर्वांनी या ठिकाणी महानगरपालिका असेल, या सर्वांनी एकत्रित पाहणी करून एकत्रित तोडगा काढावा. कारण वेळोवेळी आम्ही निवेदन देतोय